म्हणून सांगितलं आपल्याला यांचा हा का आलेला आहे म्हणल्यावर आपल्याला लगेच कळलं. मुंबई शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आजचं या एक्सप्रेसचं वैशिष्ट्य बघितलं तर आज ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून शिर्डीमध्ये आराम से सर, आराम से आप ही जाओ सर, सर आराम से सर, सुनो आगे से ले लेना। अरे 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 आजच्या प्रवासाचा आनंद गगनात मावत नाही आणि ही जी संधी मला मिळालेली आहे ही पुन्हा कधी मिळेल असं वाटत नाही. पण सगळ्यात पहिल्यांदा मी इथे पाऊल टाकलेलं आहे साईबाबांच्या मंदिराच्या ठिकाणी. याचा मला खूप आनंद होतोय. ज्या ज्या लोकांनी मला इथपर्यंत येण्यासाठी सहकार्य केलं, मदत केली आणि माझी जेवढी वाढवली, माझी मनोबल वाढवलं. घरापासून ते सोबत सगळे होते, त्यांनी ऑफिसर्स, कलिग्स ह्या सगळ्यांनी मला थोडं 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 करून प्रोत्साहन दिलं, आधार दिला आणि मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना मी धन्यवाद देते की सगळ्यांची केलेली कृपा आहे की त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले. प्रवासाचा अनुभव पण खूप छान होता. सकाळी सकाळी गाडी निघालेली त्यामुळे सकाळी सगळ्यांना अशी स्फूर्तता असते आणि इथे पोहोचल्यानंतर तर खूपच आनंद झाला. आम्ही सर्वजण, सगळ्या महिला इथे गाडी व्यवस्थित घेऊन आलो. आमच्या सोबतचा सगळा स्टाफ पण खूप चांगला होता आणि आम्ही
सगळ्यांनी धन्यवाद देतो की आमचं इथं स्वागत एवढ्या चांगल्या पद्धतीनं केलं आणि साईबाबांचे मी धन्यवाद देते की आम्हाला इथपर्यंत स्वागत करण्यात तुमचे इथपर्यंत पाठवलं. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी शुभेच्छा देते आणि आपण कुठल्याही क्षेत्रात बिनधास्तपणे स्वतःची कुवत समजून पाऊल टाकावं आणि आपण जेव्हा पहिलं पाऊल टाकतो तेव्हाच आपल्याला सगळ्यांकडूनचं सहकार्य मिळतं आणि आपण कुठल्याही क्षेत्रात प्रसन्नपणे आपण पुढे जाऊन आपल्या हे करू शकतो, वाढवू शकतो. आपली सगळ्या महिलांची जी इथे येण्याची कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ते येऊ शकतात, कारण एकमेकला बघूनच दुसऱ्या सगळ्यांचे आपल्याला जावंसं वाटतं, म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं. आणि परत एकदा मी धन्यवाद देते आपल्या भारतीय रेल्वेचे की आपल्या रेल्वेमध्ये बऱ्याच ठिकाणी महिलांना घेण्यात आलेलं आहे आणि त्या प्रत्येक क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि सगळ्या महिलांनी याच्यातून आपल्याला प्रोत्साहन घेऊन पाऊल पुढे टाकावं आणि आपल्या घरचीच नव्हे तर राष्ट्राचीच नव्हे तर पूर्ण भारताची एक चांगल्या प्रकारे प्रतिमा निर्माण होईल जगामध्ये. जे काही प्रयत्न चाललेले आहेत ते आपल्या चांगल्यासाठी आहेत, आपल्या देशाच्या चांगल्यासाठी आहेत आणि ते आम्ही करण्यात पण सफल झालो आणि इतर येणाऱ्यांनी पण त्याचा फायदा घ्यावा आणि पुढे यावं हीच माझी इच्छा आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते. माझे आई वडील आणि माझ्या आपल्या सगळ्या भारतीय वासियांना मी भाग्यवान समजते की इथे आपल्याला महिलांना इतकं चांगलं वागवलं जातं आणि कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी पूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य दिलं जातं. त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाजव रे. पुढे जायचं एक मिनिट. थोडं मागे ना सर, झूम करा थोडंसं. ओके.